नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, मृदा व जलसंधारण भरती 2025 बाबत महत्त्वाची आणि अधिकृत अपडेट समोर आलेली आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की 8,000 पेक्षा जास्त जागा आहेत आणि ही जाहिरात सरळ सेवेच्या माध्यमातून येऊ शकते. त्यामुळेच पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण ही माहिती बघतोय. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत. इथे पहा, मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमान आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. म्हणजे यापूर्वीच ही अपडेट आलेली होती. आपण मागील व्हिडिओ देखील पाहिलेलं होतं आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अपडेट कळवलेली होती की वित्त विभागाकडे यांनी प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला होता. आता पहा काय झालं. या प्रस्तावानुसार 8,667 पदांना वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदभरती लवकरच केली जाईल. म्हणजेच यावर्षी जर ही पदभरती आली, गेल्या 2-3 महिन्यात जर जाहिरात प्रसिद्ध झाली, तर ही जी भरती आहे ती TCS किंवा IBPS कडून कंडक्ट केल्या जाऊ शकते आणि वन डे एक्झामच्या अंतर्गत म्हणजे सरळ सेवा अंतर्गत ही भरती घेतल्या जाऊ शकते. आणि याबद्दल त्यांनी काय सांगितलं की मान्यता त्या प्रस्तावाला मिळालेली आहे आणि लवकरच ही भरती घेतली जाईल, अशी माहिती मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेमध्ये दिली होती. आपल्याला माहिती आहे अधिवेशन सुरू आहे सध्या, पावसाळी अधिवेशन. तर त्याच अंतर्गत विविध विभागांना त्यांचा आकृतीबंध तयार करण्यास सांगितलेलं होतं आणि त्याचप्रमाणे मृदा व जलसंधारण जो विभाग आहे त्याने 8,667 पदांचा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव आता वित्त विभागाने सुद्धा मंजूर केलेला आहे आणि लवकरच आपल्याला 8,667 पदांची जाहिरात दिसू शकते. आता तुमचा प्रश्न असेल की यामध्ये कोणकोणती पदं आहेत, तर ती माहिती अजून आपल्यापर्यंत उपलब्ध नाही. ज्या पद्धतीने ज्या पदांच्या जागा रिक्त असतील त्या सुद्धा यामध्ये येऊ शकतात. यामध्ये लिपिकचेही पदं येऊ शकतात, असिस्टंटचे सुद्धा पदं येऊ शकतात, त्यासोबतच टेक्निकलचे सुद्धा काही पोस्ट येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आगामी काळात लवकरच 8,000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येणार आहे आणि ही परीक्षा TCS किंवा IBPS या दोनपैकी एका कंपनीकडे जाण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट. या संदर्भात आणखी जर काही माहिती आली किंवा जाहिरातीबाबत काहीही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही.